सर शहरामध्ये पेट्रोलचा तुटवडा झाला तर क्या बोलेंगे सर? आता मेन कसं आहे की सगळ्याकडे जे न्यूज चालू आहे, हे जे युद्ध आहे त्याच्यामुळे मेजर ते आहे ते कन्फ्युजन आहे. भारत पेट्रोलियम कंपनीमध्ये काहीही सप्लायचं हे गोंधळ नाही आहे, सप्लाय शॉर्टेज नाही. आता जसं तुम्ही भारत पेट्रोलियमच्या इन्स्टाच्या ह्याला पाहिलं तर त्यांनी इन्स्टावर पण क्लिअर सांगितलेलं आहे की हे सगळे rumors आहे आणि सप्लाय व्यवस्थित आहे. आणि आम्हाला आज एक टँकर आली, कालची एक टँकर आली, आज पण एक टँकर आली आणि आपण बघू शकता की आपल्याकडे सप्लाय आणि सेल दोघी व्यवस्थित आहे. पण जिल्ह्यामध्ये काही पेट्रोल पंप माल पुरवठा नसल्यामुळे बंद आहे. हो, ते तुमच्या बरोबर आहे. काही जसं संडे होता, संडेला सप्लाय येत नाही, त्यामुळे ते जे तोटा पडला, ते शॉर्टेज झालं, त्यामुळे जसं मंडे माल आला आणि ते रेग्युलर व्हायला त्यांना टाइम लागला. म्हणून आज आणि मग मेन प्रॉब्लेम आहे की जे rumors चालू आहे की माल येत नाही, हे होत नाही, त्याच्यामुळे सेल वाढलेला आहे लोकांचं. तर ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणावर याचा हे बसला आहे. मी खरं म्हणजे तर मला ग्रामीणचे काही हे नाही आहे, न्यूज या काय म्हणते डिटेल नाही म्हणू शकत, पण सिटीमध्ये थोडंफार आहे, पण त्याला सप्लाय व्यवस्थित आहे सिटीमध्ये. म्हणजे सरळ सांगायचं म्हणजे पेट्रोल पुरवठ्याचा तुटवडा नाही असं म्हणायला हरकत नाही. हो, अजिबात नाही आहे. आणि स्पेशली जसं आमची कंपनी भारत पेट्रोलियम आहे, मी भारत पेट्रोलियमचा डीलर आहे. भारत पेट्रोलियम मध्ये तरी काही नाही. म्हणजे भारत पेट्रोलियम कडून पुरवठा व्यवस्थित सुरळीत चालू आहे एकदम बिलकुल. सर, आपल्या ग्राहकांना आणि नागरिकांना काय आव्हान करणार? मी लोकांना हेच सांगतो की अननेसेसरी rumors-ला बली पडू नका आणि जे गरज आहे तेवढं पेट्रोल घ्या. अननेसेसरी बंद होणार, हे होणार म्हणून जबरदस्ती हे नका करू. जे आपल्याला जे दररोज जे लागतं ते करा. आता सपोज असं मान्य करा की आता पंप ड्राय पण झालं तर दुसरी टँकर उद्या येणार आणि व्यवस्थित पुन्हा सप्लाय सुरू होणार. जास्त गर्दी करून जे आपल्याला गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त माल टाकून दुसऱ्यांसाठी शॉर्टेज नका करू. म्हणजे सरळ ह्या अफवा आहेत असं म्हणायला हरकत नाही. येस. ओके, थँक्यू सर.